सर्वांना नमस्कार. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण गडकरी रंगायतन ज्याला आज 1980मध्ये उद्घाटन झालं. त्यावेळेस मी 14 वर्षाचा होतो. म्हणजे आज 46 वर्ष या गडकरी रंगायतनला झाली. जेव्हा गडकरी रंगायतन खुलं झालं, माननीय नगराध्यक्ष सतीशचंद्र प्रधान, दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे, युनियन लीडर, त्यांचे 2 नगरसेवक त्या काही होते. नगरपालिका असताना त्या काही हे गडकरी रंगायतन झालं. 78-79च्या दरम्यान गडकरी ते रंगायतन झालं. तरण तलाव झालं आणि ठाण्याला एक परवानगी मिळाली. मासुंदा तलाव झाला. दादोजी कोंडदेव स्टेडियम झालं. या सर्वशूट असे माननीय प्रथम नगराध्यक्ष सतीशचंद्रजी प्रधान आणि प्रथम महापौर सतीशचंद्र प्रधान यांचा हातभार लागलेला आहे. आणि त्यांच्याबरोबर त्या काही सत्तेत असलेले नगरपालिका असताना सत्तेत असलेले दिवंगत कामगार चांगो शिंदे यांचे नगरसेवक होते. आणि महानगरपालिका झाली. 19 साली पहिले निवडणूक झाली. त्यावेळेस वसंतराव डावखरे यांना निवडून आणलं काँग्रेसच्या तिकिटावरती आणि शिवसेनेची सत्ता आली. शिवसेनेचं प्रथम महापौर सतीशचंद्र प्रधान झाले. तदनंतर दुसऱ्या वर्षी वसंतरावजी डावखरे झाले. त्यामुळे सत्तांतर झाल्यानंतर पलटी झाली आणि तत्कालीन धर्मवीर आनंद दिघे यांनी संपूर्ण शिवसेना पदाधिकारी नगरसेवकांचा राजीनामा घेतला. आणि राजीनामा घेतल्यानंतर एकाधिकी सत्ता काँग्रेसच्या हातात होती. तेव्हा काँग्रेसने 4 वर्ष सत्ता उपभोगली. पुन्हा त्याच्या टर्मला 87 म्हणजे 88, 89, 90, 91, 92ला पुन्हा दुसरं निवडणूक लागलं. या दुसऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा संपूर्ण सत्ता शिवसेनेची आली. या दुसऱ्या टर्ममध्ये प्रथमतः निवडून आलेले अनंत तरे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यांना प्रथम सेकंड टर्ममध्ये महापौर होण्याचा मान मिळाला. 92, 93, 94, 95 ह्या महापौर भूषविलेले अनंत तरे ह्याचे शिंदे कुटुंबियांबरोबर म्हणजे दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांच्या शिंदे कुटुंबियांवर अनंत उपकार आहेत. अनंत उपकार म्हणावं लागेल. कारण सेवेमध्ये त्या काळी ज्या भरत्या झाल्या त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक रवींद्र चांगो शिंदे यांचं नाव डावळलं जायचं. परंतु अनंत तरे आल्यानंतर या सर्व गोष्टी अनंत तरे तपासल्यानंतर त्यांनी तात्काळ एक सफाई कामगाराचा मुलगा, एक अभियंता सिव्हिल इंजिनियर असून त्याला सेवेमध्ये सारखं डावळलं जातं आहे म्हणून त्या काही प्रथम आनंद तरे यांनी पुढाकार घेऊन माझी नियुक्ती प्रशासनाला करायला सांगितली आणि मी नियुक्त होऊन अभियंता आलो. कनिष्ठ अभियंता 30-32 वर्ष सेवा उपभोगली. प्रथमतः 92, 93, 94, 95 महापौर म्हणून असताना माझा संपर्क आला असताना विविध कामक्षेत्रामध्ये त्यांनी ती प्रशंसा करायची कामाबाबत. कारण कामच आपलं तसंच आहे. नंतर मी कालांतराने गेले विविध प्रोजेक्ट 25 वर्ष विविध प्रोजेक्टवर काम करतो. विविध काम करत असताना अनेक प्रोजेक्ट संबंधी अनंत तरे साहेबांचा संपर्क आला. अनंत तरे साहेबांचं आणि माझं एकदम कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. कारण चांगो शिंदेंना ते मोठे बंधू मानायचे. त्या अनुषंगाने रवींद्र चांगो शिंदे कार्यकारी अभियंता यांच्याशी कामाचा जेव्हा संपर्क यायचा, जेव्हा मी त्यांच्याबरोबर नाले डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना प्रकल्प विभागामध्ये त्यांच्याबरोबर भर पावसामध्ये नाले विभागाचं डिपार्टमेंट पावसापूर्वी पाहणी करायचो. पाहणी करता त्यांच्या कार्यालयात बसून अनंत गप्पा व्हायच्या. अनंत आकाश हे त्यांचं पुस्तक प्रकाशनचं आज उद्घाटन आणि त्यांच्याबरोबर अनंत तरे साहेबांबरोबर अनंत गप्पा व्हायच्या.
हे अनंत गप्पा मारता मारता हसी मजाक सगळ्या गोष्टी व्हायच्या. अशा प्रकारचा एक मान सन्मान त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यांनी अधिकाऱ्यांना कधी आरेरावी कार्यरावी केलं नाही, मान सन्मान दिला. प्रत्येक अधिकाऱ्याला साहेब म्हणून त्यांनी मान दिला. प्रत्येक अधिकाऱ्याला अनंत तरे साहेबांनी, भले ते नगरसेवक असेल महापौर असेल, एक साहेब म्हणून मान दिला. अधिकाऱ्यांना पहिला मान. परंतु अधिकाऱ्यांना कधी अरे तुरे कारे इकडे रे तिकडे जा रे तिकडे जा असं कधी केलं नाही, जे अनेक नगरसेवक करताय. अधिकाऱ्यांना मान सन्मान करत नाही. तो मान सन्मान अनंत तरे साहेबांनी जपला. आणि असं कर्तृत्ववान म्हणजे त्रिमहापौर होण्याचा मान त्यांना मिळाला, आमदार होण्याचा मान मिळाला. आणि कोकणातले उपनेते, शिवसेना उपनेते अनंत तरे, हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचे जवळचे जसे सतीश प्रधान हे गडकरी रंगायचं झालं, तेव्हा सतीश प्रधानांवर जबाबदारीने सतीश प्रधानांनी स्वतः बसून आपले सवंगडी जेवढे होते त्यावेळेस चांगो शिंदेही होते, सगळे होते मिळून हे गडकरी उभारलं. आणि अशा प्रकारचे ठाण्याला सार्वभौम एक नाट्यगृह झालं, ते म्हणजे गडकरी रंगायतन झालं, तरण तलाव झालं, दादोजी एक खेळाडू म्हणजे दादोजी कोंडदेव स्टेडियम झालं. यामध्ये संपूर्ण हात जो होता तर हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचा हात होता ठाण्याच्या विकासामध्ये. म्हणून दादोजी कोंडदेव स्टेडियम घडलं, म्हणून गडकरी रंगायतन घडलं, म्हणून महाराष्ट्रात तरण तलाव घडलं. असा हा इतिहास आहे, इतिहास सांगण्यासारखा आहे. त्यामुळे ठाण्यावर अबाधित सत्ता जे कोणी सांगते ते आधीच्या जुन्या लोकांचा इतिहास पुसून टाकायचा प्रयत्न करतात. आधीच्या जुन्या लोकांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. गडकरी रंगात ज्यांनी उभारलं त्याचं साधं तैलचित्र फोटो सतीश प्रधानांचं इथे नाही आहे, जेव्हा काम करते चांगो शिंदेचे दादोजी कोंडदेव स्टेडियमवर फोटो नाही आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम कोणी उभारलं? सतीश प्रधानच्या काळात कोण होते? चांगो शिंदे होते, त्यांचे फोटो नाही, कुठेच नाव नाही आहे. फक्त नाव एकच, धर्मवीर आनंदीगे आणि एकनाथ शिंदे. धर्मवीर आनंदीगे, एकनाथ शिंदे. एक संडास देखील असं नाही ठेवलं की जिथे नाव नाही आहे एकनाथ शिंदेचं. एक संडास असं ठेवलेलं आहे की जिथे नाव नाही एकनाथ शिंदे. काय गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल काय, करोड मॉलचे सभागृह काय, चिंतामण दिघे कचराळी तलाव काय, अनेक रस्त्या फुटपाथाला संडासाला देखील नाव या कालावधीत झालं. आणि संपूर्ण हे ठाण्यावरती वर्चस्व आम्हीच सार्वभौम आहोत असं दाखवलं. परंतु एक काळ असा होता की त्या काळी 1960, 70, 80, 90 ह्या त्या काळी त्या लोकांनी गाजवला ते म्हणजे सतीश प्रधान, देवत कामगारचे चांगो शिंदे, कामगार नेते युनियन लीडर कोळी नारायण कोळी, लहोई होते. अशा प्रकारचे नगरसेवक होते, त्यांचे सत्तेमध्ये होते चांगो शिंदे. म्हणून ते सगळं घडलं. आणि आज या अनंत तरेंच्या पुस्तकाचं, अनंत आकाश पुस्तकाचं अनावरण होतं. हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे आले होते. त्यामुळे या कार्यक्रमात मी आवर्जून उपस्थित राहायला आलो. मला लक्षात नव्हतं. आणि जेव्हा घरी गेलो, मी या परिसरातच होतो, मी जेव्हा घरी गेलो माहिती पडलं, फोन आला, अरे असं असं उद्धव बाळासाहेब ठाकरे येतात, असा कार्यक्रम आहे पुस्तक अनंत तरेंचा. अरे मी आलो कसं तरी पोटामध्ये भूक लागली होती, जरा टाकलं आणि गडकरी रंगायतमध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो. जाता शेवटच्या 15-20 मिनटामध्ये मला स्टेजवरून उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पाहता आलं. हे माझे अवभाग्य आहे. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.